हर्सुल एका मालमत्तेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सदर मालमत्ता समीना बानो इद्रिस खान यांनी अवैधरित्या विक्री केल्याचा आरोप करीत सदर प्रकरणी तहसीलदार यांनी देखील चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप अजय रतन मगरे यांच्या वतीने करण्यात आला। मी अजय रतन मगरे, राहणार जळगाव रोड, हर्सुल, औरंगाबाद। 23-24 वर्षापूर्वी माझे वडील व काका यांची फसवणूक करून समीना बानो, मोहम्मद भाई व इद्रिस खान, राहणार खान मंजिल, भडकल गेट यांनी माझी आजी व आत्या यांना न कळू देता हर्सुल परिसरातील सर्वे नंबर 4 आमची वडिलोपार्जित जमिनीची रजिस्ट्री केली होती व परंतु आजी व आत्याला समजून न दिल्यामुळे मी 2016 पासून न्यायालयामध्ये मी दावा दाखल केलेला आहे व तसेच माझ्या आत्याचा सुद्धा 2009 मध्ये दावा दाखल आहे। तरी अशात माझा निकाल प्रलंबित आहे, परंतु या जमिनीचा न्यायालयामध्ये वाद चालू असताना या जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही व परवानगी मिळवता येत नाही व ही जमीन इनामी असल्यामुळे परवानगीच काढावी लागते। तरी समीना बानो या महिलेने कलेक्टर साहेबांना खोटे माहिती देऊन व खोटे जबाब देऊन जमिनीची खरेदी विक्रीची परवानगी मिळवली आहे व दिनांक 23/1 समीना बानो व अनिल कुमार गोयल, राहणार मंठा रोड, जालना यांच्यात खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे। याची माहिती मला कळाल्यामुळे मी दिनांक 13/2/2023 अप्पर तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या नावाने अर्ज केलेला होता। या अर्जामध्ये असा उल्लेख होता की न्यायालयामध्ये तक्रारी दाखल आहे, तरी आपण या जमिनीचा फेरफार करू नाही। त्या अर्जावरून तहसीलदार साहेबांनी मला दिनांक 18/2 रोजी सुनावणीची नोटीस काढली होती। त्यानुसार मी त्यांनी दिलेल्या तारखानुसार मी तेथे प्रत्येक तारखेला हजर राहिलो होतो, परंतु तहसीलदार साहेब यांनी खोटी परवानगी काढल्यामुळे जाणून बुजून अप्पर तहसीलदार साहेब यांनी माझा अर्ज फेटाळून समीना बानोच्या बाजूने निकाल दिलेला आहे। तरी तो निकाल रद्द करावा व फेरफार व रजिस्ट्री रद्द करावी व यांनी शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे म्हणून जे यामध्ये संबंधित आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ही विनंती। व तसेच मी ज्या ठिकाणी राहतो तेथे समीना बानोने जाणून बुजून माझ्या घराकडे संडास सोडले आहे, त्यामुळे आमच्या इथल्या किंवा इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांना व आम्हाला त्याचा त्रास होत आहे व मला या संबंधित लोकांकडून जीवाला धोका आहे व मला कुठलाही घातपात झाला याला हे संबंधित लोक जबाबदार राहतील, म्हणून लवकरात लवकर मला न्याय मिळवून द्यावा ही विनंती।